श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढ निश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य बाबा सांगतात, प्रपंचात जो जो प्रसंग येईल तो त्यांच्याच इच्छेने येणार. माझे कल्याण व्हावे हीच त्यांची इच्छा असणार. म्हणून प्रपंचातील प्रत्येक प्रसंगात माझ्या इच्छेपेक्षा त्यांच्या इच्छेला मनापासून मान द्यायचा. त्यांच्या इच्छेने जे घडून येईल त्यात अत्यंत आनंदाने, आपलेपणाने, श्रद्धेने आणि धीराने शांत राहायचे. या 2 लक्षणांनी त्यांच्या मालकीची खरी जाणीव जीवनात उतरते. प्रत्यक्ष अभ्यास सुरू केल्यावर मला लगेच आढळले की अगदी साध्या आणि क्षुल्लक प्रसंगात देखील मी देहाचा आहे ही जाणीव माझ्या अंतरंगाचा चटकन ताबा घेते. त्यामुळे मी त्यांचा आहे ही जाणीव कोठच्या कोठे बेपत्ता होऊन जायची. अशा प्रत्येक प्रसंगात माझ्या इच्छेचा जोर झाल्याने त्यांच्या इच्छेचा योग्य आदर करणे मला शक्यच होत नसे. बरे, नामस्मरणाने मी त्यांचा आहे ही जाणीव जागी ठेवावी किंवा ती लोपली असेल तर जागी करावी म्हटले तर यावेळी ते कठीण जायचे. नामाने ती जाणीव कधी मंदपणे फुलायची तर कधी मुळीच फुलायची नाही. हे असे का होते याचा उलगडा झाल्या वाचून साधनामध्ये माझे पाऊल पुढे पडेना. शांतपणे शोध केल्यावर मला असे निश्चितपणे आढळले की माझ्या सर्व वासना माझ्या देहाभोवती केंद्रित झाल्या आहेत आणि म्हणून मी पूर्णपणे देहाच्या अधीन झालो. तो मी पूर्णपणे सद्गुरूंच्या अधीन व्हायला हवा असेल तर माझ्या सर्व वासना श्री सद्गुरूंच्या भोवती केंद्रित झाल्या पाहिजेत. देहाभोवती घट्टपणे वावरणाऱ्या वासना तेथून स्थानभ्रष्ट कशा करायच्या हा माझा खरा प्रश्न होता. आपल्या स्थूल देहाभोवती वासनांचा बनलेला एक सूक्ष्म देह असतो. स्थूल देहाला तो चिकटून असतो. जन्मापासून मरेपर्यंत त्याच्याबरोबर राहतो आणि वासना तृप्त करण्याचे साधन म्हणून त्याला वापरतो. त्याचा आकार साधारणपणे अंडाकृती असून तो लहान मोठा, लवचिक आणि अस्थिर दिसतो. स्थूल देहाच्या बेंबीपाशी तो गुंतलेला राहतो. गाढ झोपेमध्ये, बेशुद्धीमध्ये, ध्यानावस्थेमध्ये आणि मृत्यूच्या समयी स्थूल देहातून तो बाहेर पडतो. मृत्यू पावलेल्या अनेक माणसांचे सूक्ष्म देह आपल्या भोवती वावरतात. आपल्यावर प्रेम असणारे किंवा आपल्या ध्येयावर प्रेम असणारे, तसेच देवावर अथवा सत्पुरुषावर प्रेम करणारे सूक्ष्म वासनात्मक देह आपल्या सूक्ष्म देहाशी जडून राहतात. उदाहरणार्थ, आपण जर भगवंताचे नाम अत्यंत प्रेमाने घेत गेलो तर भगवंतावर आणि त्याच्या नामावर प्रेम करणारे सूक्ष्म देह आपल्या भोवती राहतात व कित्येक प्रसंगी आपले रक्षण करतात. आपल्या विचारांवर, भावनांवर आणि संकल्पावर त्यांचा परिणाम झाल्या वाचून राहत नाही. वासना कधीच स्वस्थ बसत नाही. देहाच्या द्वारा तृप्त होण्यासाठी तिची धडपड सारखी सुरू असते. सूक्ष्म देहात प्रथम स्पंदन रूपाने हालचाल सुरू होते. त्या स्पंदनाच्या मानसिक रूपाला वृत्ती असे म्हणतात. प्रत्येक वृत्तीला 3 अंगे असतात. अमुक वस्तू भोगायला मिळाली तर मी सुखी होईन हे भावनेचे अंग. ती वस्तू मिळविण्याचे मार्ग शोधणे हे बुद्धीचे अंग. आणि आपणास शक्य वाटतो त्या मार्गाने जाण्यास उद्युक्त होणे हे त्यातील संकल्पाचे अंग होय. माझ्या वासना देहाभोवती घोटाळत होत्या म्हणून माझ्या सर्व वृत्ती देहसंबंधी असायच्या. त्यांना वळवून श्री सद्गुरूंच्या भोवती गुंतवून टाकण्याची किमया मला साधायची होती. वृत्तीचे रूप घेऊन धावणारा वासनांचा प्रभाव अडवणे किंवा वळवणे सोपे काम नव्हते. त्यासाठी मोठे बल आवश्यक होते. माझ्यामध्ये ते बळ नव्हते म्हणून मी त्यांचा आहे ही जाणीव माझ्या अंतर्यामी स्थिर होत नव्हती. असो, साधक हो, विश्वामध्ये जिकडे तिकडे शक्तीचं काम करते. अचेतन सृष्टीत प्रकाश, ध्वनी, उष्णता, वीज या रूपांनी शक्ती व्यवहार करते. या शक्तीचे स्वरूप आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील
तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.